30 जानेवारीला महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देशभर हुतात्मा दिन साजरा केला जातो. गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बळकटीसाठी दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे. मात्र यवतमाळ शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवस्था पाहून त्यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लाज वाटेल असं चित्र आहे. गांधी भवन परिसरात उभ्या असलेला हा पुतळा सध्या धुळखात आहे. परिसराची स्वच्छता नाही, पुतळ्याची रंगरंगोटी नाही आणि विद्युत मोटार पंपासह संपूर्ण बांधकाम जीर्ण अवस्थेत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी मद्यपी येथे येऊन दारू पितात, त्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणाचं महत्त्व धोक्यात आलंय. प्राध्यापक पंढरी पाठे आणि कॉम्रेड सचिन मनवर यांनी या गंभीर स्थितीबाबत आवाज उठवलाय. गांधीजींचा पुतळा हा केवळ एक शिल्प नाही, तर त्यांच्या विचारांचा वारसा आहे. त्यांच्या संवर्धनासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली पाहिजेत, असं त्यांनी म्हटलंय. स्थानिक प्रशासन, पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि संबंधित जबाबदार व्यक्तींनी या पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी घ्यायला हवी. अन्यथा केवळ जातीय समीकरणासाठी पुतळे उभारायचे आणि त्याचे व्यवस्थापनच करायचे नाही, याला काही अर्थ उरत नाही. नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी या प्रश्नावर आवाज उठवून प्रशासनाला जबाबदार धरण्याची गरज आहे. मी प्राध्यापक पंढरी पाठे. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृती दिन आहे, 30 जानेवारी. हा दिवस संपूर्ण देशामध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. महात्मा गांधीजींचं आपल्या देशासाठी, प्रामुख्याने इंडियन नॅशनल काँग्रेससाठी काय योगदान आहे हे तुम्हा सर्वांना कल्पना आहे, अभिप्रेतसुद्धा आहे. महात्मा गांधींनी आपल्या देशाच्या एकीकरणासाठी काय प्रयत्न केलेत याची कल्पनासुद्धा तुम्हाला आहे. पण आज त्यांचा हुतात्मा दिन, स्मृती दिन असताना गांधी भवन परिसरामध्ये जर आपण महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची अवस्था पाहिली तर गांधीजींच्या विचारावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला याची लाज वाटेल, एवढी विदारक सिच्युएशन या पुतळ्याची सध्या झालेली आहे. आपण पुतळे उभारतो, पण पुतळे उभारल्यानंतर त्याचं मेंटेनन्स आपल्याकडनं होत नाही. आपण राजकीय खेळीसाठी मोठ्या प्रमाणात प्रत्येक चौकामध्ये महापुरुषांचे पुतळे उभारतो, पण नंतर त्याची जी होणारी दुरावस्था आहे फार बिकट आहे. आता ही मालमत्ता कुणाच्या स्वाधीन आहे, काय आहे याची कल्पना मला पूर्णपणे नाही आहे. पण स्मृतिदिन असताना महात्मा गांधीजींच्या पुतळ्याकडे जर कुणाचं लक्ष जात नसेल, मग ते प्रशासन असो, त्याचे स्थानिक प्रतिनिधी असो, मग ते पालकमंत्री असो, आमदार असो, कुणी असो, यांचं ह्या गोष्टीकडे लक्ष न जाणं याचा अर्थ आपण कुठेतरी मागं चाललो आहे. ही सिच्युएशन, ही कंडिशन सध्याच्या ठिकाणी आपल्याला निर्माण होताना दिसते आहे. मी व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट करतो की पुतळ्याचं मेंटेनन्स, व्यवस्थापन जर आपल्याच्यानं होत नसेल, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर BR आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, जातीय समीकरणासाठी पुतळे उभारून स्वच्छता होणार नसेल तर कृपया करून हे पुतळे उभं करण्यात काही अर्थ नाही आहे. हा इतिहास आपल्याला कितपत माहिती आहे याच्यावरून अधोरेखित होतं. धन्यवाद. मी थांबतो. महात्मा गांधींना आजच्या या दिनी कॉम्रेड सचिन मनवर मित्रपरिवार यवतमाळ यांच्या वतीनं मी प्राध्यापक पंढरी पाठे या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ.